नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सावेडी येथील कॉटेज कॉर्नर या ठिकाणी अल्पवयीन मुलीची आत्महत्या। मुलीला त्रास देणाऱ्या त्या युवकाविरुद्ध आणि त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। युवक व त्याच्या आईच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जयदीप अपार्टमेंट डॉन बॉस्को शाळेजवळ कॉटेज कॉर्नर या ठिकाणी घडली। दिशा स्वप्नील बागुल वय वर्ष 17 असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे। दरम्यान या प्रकरणी तिची आई झेनित स्वप्नील बागुल वय वर्ष 39 यांनी शनिवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंश रत्नपारखी व त्याच्या आई पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी झेनित एका शाळेत शिक्षिका आहे। त्या गुरुवारी 9 जानेवारी रोजी सकाळी शाळेत जात असताना दिशाचा मित्र अंश रत्नपारखीच्या आईने फोन करून अंश घरी नसल्याचे सांगून दिशाबाबत विचारणा केली। त्यावेळेस दिशाचा फोन व्यस्त होता। रत्नपारखी यांनी झेनित यांना दिशाला नीट करेल अशी धमकीही दिली। दरम्यान झेनित शाळेत असताना व घरी परत येत असतानाही दिशा फोन उचलत नव्हते। त्या घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले। त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला व आतमध्ये प्रवेश करताच दिशा हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले। तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। दरम्यान दिशाचा मित्र अंश रत्नपारखी आणि तिची ओळख शाळेपासून होते। अंशकडून त्रास होत असल्याने झेनित यांनी 2 महिन्यांपूर्वी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती। अंशने पोलिसांसमोर माफी मागून संबंध तोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अंश व त्याची आई यांच्याकडून दिशाला फोन करून त्रास दिला जात होता। दिशाला मानसिक त्रास होऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झेनित बागुल यांनी अंश रत्नपारखी आणि त्याच्या आईवर केला आहे, तर पोलिसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।